पार्थ पवारांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रवादीत प्रयत्न सुरू आहेत आणि तसं पत्रही सुनीत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। पण दुसऱ्या बाजूला या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नाराज होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलेत। त्या दोघांनी पार्थ पवारांना मंत्रिपद देऊ नये अशी विनंती केल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हे अंतर्गत पत्र खरं तर 13 जुलै रोजीच आमच्या हाती लागलेलं। या पत्रात नक्की काय आहे ज्यावरून दादांच्या राष्ट्रवादीत एवढं मोठं राजकारण पेटलंय, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। या एका पत्रावरून पार्थ पवार विरुद्ध पक्षातीलच ज्येष्ठ नेते असा संघर्ष दिसून आला। पटेल तटकरेंच्या मुख्यमंत्री भेटीतही यावर चर्चा झाल्याचं समजतंय। आधी बघूया त्या पत्रात काय लिहिलंय। पार्थ पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळावं यासाठी शिफारस करा असं म्हणत 8 मुद्दे मांडण्यात आले। ते मुद्दे कोणते आहेत? यातला पहिला मुद्दा म्हणजे श्री पार्थ पवार हे खऱ्या अर्थाने 21व्या शतकातील उमद्या तरुणाचे विजनरी नेतृत्व आहे। दुसरा मुद्दा म्हणजे हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे। याचा उपयोग देश पातळीवर निश्चितपणे सरकारला व पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल। क्रमांक 3, पार्थदादा यांचे उच्च शिक्षण लंडन येथे झाले आहे, त्यामुळे जगभरात होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इतरही क्षेत्रातील बदल तसेच नाविन्य बदल पार्थदादांना पूर्ण आकलन आहे। क्रमांक 4, 21व्या शतकातील तरुणांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल, त्यामुळे देशभरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होण्यास मदत होणार आहे। क्रमांक 5, भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, याबद्दल आपल्या कुणाच्याही मनात अजिबात शंका नाहीये। पण त्याचसोबत शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार मांडणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील देशभरात वाढायला आणि रुजायला हवा, जेणेकरून शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आपल्याला पार्थदादांच्या माध्यमातून देशभर घेऊन जाता येईल असा विचार करणे पक्ष व देश हिताचे आहे, यात गैर नाही। शेवटी आपण भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहोत आणि भविष्यातही असणार आहोत। यासोबतच या पत्रातला 6वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असे चित्र निर्माण करण्याचे काम दुर्दैवाने मागील काळात झाले आहे। यामध्ये तुलना करून छत्रपती संभाजी महाराजांचे अनादर करण्याची धाडस माझ्यासारखा शिवप्रेमी कदापिही करणार नाही। मात्र इतिहासाकडून आपण नेहमीच काहीतरी शिकायला हवे। इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना देखील अशाच पद्धतीने राजकीय कामकाज जमणार नाही असे सांगून किंवा बदनाम करून त्यांना स्वराज्याचे छत्रपती होण्यापासून रोखण्याचे काम त्या काळातील अण्णाजी पंतांनी केले होते। तसेच कृत्य आपल्यातीलच काही अण्णाजी पंत करत आहेत। पार्थदादा हे राजकीय दृष्ट्या पक्षाला किंवा जनतेला न्याय देऊ शकणार नाहीत असा भ्रम दुर्दैवाने आपल्यातीलच काही लोकांकडून पसरविला जात आहे। हे ओपन सिक्रेट आहे। फक्त 38 वर्षे वय असणारे युवा नेतृत्वाबद्दल असे गैरसमज पसरवणे एखाद्याचे राजकीय करिअर सुरू होण्याआधीच संपवण्याचे पाप आदरणीय अजितदादांच्या निधनानंतर काही लोकांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे। म्हणून पार्थदादांना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देऊन आरोप करणाऱ्यांना व गैरसमज पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर आपण द्यायला हवे। आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रमांक 7, सन 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर जाणीवपूर्वक पार्थदादांना हिणवून त्यांचे मोरल डाऊन करण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले, त्यामुळे त्यांना उचित ठिकाणी संधी देण्यात यावी याविषयी माझे सातत्याने स्वर्गीय अजितदादांसोबत बोलणे होत होते। स्वर्गीय दादांनी देखील माझे सर्व मुद्दे पटले होते आणि त्यांनी देखील पार्थदादांना मोठी संधी देण्याचे ठरवले होते। दादांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न या निमित्ताने आपण पुढे नेऊन पूर्ण करावे। क्रमांक 8, देशातील तरुण वर्ग राजकारणापासून मोठ्या प्रमाणात दूर झालेला आहे आणि राजकीय घडामोडीमध्ये तरुण वर्गाला फारसा रस राहिलेला नाहीये, हे खेदाने नमूद करावेसे वाटते। मात्र अशा परिस्थितीत त्यांच्यातीलच एक तरुण त्या वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आणि जबाबदारी पार्थदादा योग्य पद्धतीने पार पाडतील असा विश्वास आहे। असे 8 मुद्दे मांडत पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कॅबिनेट मंत्री म्हणून घेण्याची शिफारस माननीय पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ नेत्यांना करावी अशी विनंती करण्यात आली आहे। पण या पत्रात जो 6वा मुद्दा आहे, ज्यात पार्थ पवारांना बदनाम करणारे अण्णाजी पंत पक्षातच असल्याचा मुद्दा जाणीवपूर्वक नमूद करण्यात आला आहे। हे सांगताना इतिहासातला छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देताना भले अतिशयोक्ती गाठली असली तरीही पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस या पत्रात पक्षातूनच केली आहे। पण पार्थ पवारांना रोखणारे अण्णाजी पंत हा शब्दप्रयोग
करून पक्षात सुरू असलेल्या सुप्त संघर्षावर देखील नेमकं बोट ठेवण्यात आलं आहे। या पत्रानंतर पटेल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवार यांची तक्रार केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। ही तक्रार का? तर पार्थ पवार पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचे, ज्येष्ठ नेत्यांना डावलून स्वतःची टीम उभी करत असल्याचे आणि काही निर्णय एकतर्फी घेत असल्याचे आरोप आहेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ असे ज्येष्ठ नेते पार्थ पवारांवर नाराज आहेत। त्यात पक्षातील पदांबाबत वाद सुरू आहे। सुनीत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल, तटकरे अशा नेत्यांना महत्त्वाची पदे न देता पार्थ पवार, जय पवार यांना प्रमुख पदं दिल्याने वाद निर्माण झालाय। एकंदरीत अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची घडी बसवण्यात पार्थ पवारांचा वाढता प्रभाव हा मुख्य मुद्दा बनला आहे। पण धुसफूस आणि नाराजी स्पष्ट दिसून येते। असो, पण थोडक्यात सांगायचं झालं तर पार्थ पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळावं यासाठी कसलं बॅकिंग सुरू आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल। पण पार्थ पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळालं तर पवार कुटुंबाचा प्रभाव वाढेल, पण त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी दिसते। पार्थ पवार हे नुकतेच राज्यसभा खासदार बनलेत। त्यांचा राजकीय अनुभव अद्याप मर्यादित आहे। त्यांना संधी मिळाल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढेल। आधीच ज्येष्ठ नेत्यांमध्ये विशेषतः पटेल तटकरे गटात धुसफूस सुरू आहे। त्यात मंत्रिपद मिळाल्यास घराणेशाहीचा मुद्दा बळकट होईल। एकंदरीत पार्थ पवारांना केंद्रात संधी मिळणे दीर्घकालीन राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो, पण सध्या तरी याबद्दल अनिश्चितता आहे। असो, ज्या पत्रामुळे सगळी खळबळ माजली ते पत्र लिहिलंय उदय कुमार आहेर यांनी। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत। पण नक्की आहेर यांचं पत्र आणि बोल कोणा दुसऱ्याचे आहेत का याबद्दल चर्चा सुरू आहे। पण याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।